मनसेचं फार मोठं खिंडार मनसेला पडले असंही मी म्हणेन। लोकांची पसंत मोरे वसंत, मनसेला होती नापसंत। पण 2 वर्षानंतर आज वसंत भाऊला कळले असेल की आपल्या वेदना इथे कोणी जाणून घेत नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी आज पक्षाला अखेर जय महाराष्ट्र केलाय। राजसाहेब ठाकरे यांच्या नावाने पत्र लिहित त्यांनी ही घोषणा केली आणि त्यानंतर त्यांनी आपण पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त होत असल्याची घोषणा केली। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि वसंत मोरे यांच्या जुन्या सहकारी रुपालीताई ढोबळे पाटील आहेत। रुपालीताई, वसंत मोरे हे तुमचे जुने सहकारी होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही अनेक वर्ष काम केले आणि पुणे महानगरपालिकेचं देखील काम करताना अनेकदा त्यांच्याशी जवळून संबंध आलाय। कसं बघता त्यांच्या या राजीनाम्याकडे? वसंत मोरे सोबत म्हणजे वसंत भाऊंसोबत मी 16 वर्ष मनसेच्या स्थापनेपासून 16 वर्ष काम केलेलं आहे। मुळामध्ये वसंत भाऊंनी जो काही आज राजीनामा दिलेला आहे तो मला वाटतं देर आहे दुरुस्त असं झालेलं आहे। कारण का उशिरा हा दिलाय त्यांनी। मनसेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला या शहरावरच्या जे काही लोक आहेत ते जगूच देत नाहीत, काम करू देत नाहीत। वरिष्ठांकडे त्यांच्या चुकीच्या गोष्टी सांगतात आणि मग त्याच्यामध्ये अध्यक्ष आणि वसंत भाऊ हे माननीय राष्ट्रपती वसंत भाऊ याच्यामध्ये दुरावा निर्माण करायचा, गैरसमज निर्माण करायचे। परंतु मला याच्या पुढे सर्व पक्षातल्या नेत्यांना विनंती असेल की जो काम करतोय, जो लोकांच्यासाठी लोकांना न्याय देण्यासाठी स्वतःवर केसेस घेतोय, लोकांमध्ये उतरून काम करतो, जेव्हा तो लोकांमध्ये उतरून काम करतो तेव्हा ज्या पक्षात असतो त्या पक्षाचे विचारधारा घराघराच्या लोकांपर्यंत पोहोचवत असतो आणि ते फार महत्वाचं असतं। त्याच्यामुळे पक्षातल्या लोकांनी असा कार्यकर्ता, असा लोकप्रतिनिधी गमावणं म्हणजे फार मोठी हार आहे ती मी समजते। मनसेचं फार मोठं खिंडार मनसेला पडले असंही मी म्हणेन। कारण का काम करणारे नेते खूप कमी आहेत, त्यातले वसंत भाऊ आहेत आणि वसंत भाऊचा शेवटी आज सगळ्या भावनांचा कडेलोट झालेला आहे, बांध फुटलेला आहे। हे तुम्ही बघितलं असेल की वसंत मोरे रडतायत। जो सगळ्यांना न्याय देतो तो या अशा पद्धतीने जर टीव्हीवर भाऊक होत असेल तर कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे। वसंत मोरेंनी लोकसभा मागितली होती, वसंत मोरेंनी लोकसभा मागितली म्हणून जे बाकीचे आहेत म्हणजे ते साईनाथ बाबरे, तो किशोर शिंदे, वागसकर ही बाकीची लोक मंडळी मागायला लागली। आता त्यांना खरंच मागायची होती म्हणून मागितली असती तर मान्य, परंतु वसंत मोरेला नाही मिळाली पाहिजे या भावनेतनं जो काही कट कारस्थान होतं त्याच्यातनं वरती जे काही निरोप चुकीचे दिले जातात त्याच्यावरनं झाडाझाडी बोलाबोली होते किंवा जे काही वसंत मोरे सोबत कार्यकर्ते आहेत त्यांची कुचंबना होते, त्यांना पदावरनं काढलं जातं। हे सातत्याने होत असेल तर कुठेतरी वसंत मोरेंनी घेतलेला निर्णय हा योग्य असेल। म्हणजे लोकांची पसंत मोरे वसंत, मनसेला होती नापसंत असंच म्हणावं लागेल। आणि वसंत भाऊनी राजीनामा देऊन खूप चांगलं केलेलं आहे। वसंत भाऊ, तू तुझी लढाई तुझ्या पद्धतीने चालू ठेव, सगळ्याच पक्षाचे दरवाजे तुझ्यासाठी खुले आहेत आणि नक्कीच तू योग्य निर्णय घेऊन ज्या लोकांची कामं तुला करायची आहेत, ज्या लोकांना प्रशासकीय सुविधा मिळवून द्यायच्या आहेत, ज्या लोकांना अडलेल्या लोकांना साठी तुला तत्परतेने उभं राहायचं आहे, अशाच नेता जो तुझ्या पाठीशी सोबत खंबीर राहील असा पक्ष तू निवडशील अशी मी तुला शुभेच्छा देते। नक्कीच तुम्ही बोलताना म्हणालात वसंत मोरे हे मनसेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जात होते। तुम्ही तशाच फायरब्रँड नेते आहात। काही वर्षापूर्वी तुम्ही मनसेला रामराम केला होता, मनसेला जय महाराष्ट्र केला होता। आजही वसंत मोरे यांनी बोलताना त्यांच्यात आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी पुण्यातली काही मंडळी काम करतात असा आरोप केला, तुम्ही तोच आरोप केला। नक्की ही नेमकी मंडळी कोण आहे हे प्रेक्षकांना जाणून मी आरोप नाही करते। वसंत मोरे हे आज म्हणजे मी मनसे सोडून 2 वर्ष झाली, त्या 2 वर्षाच्या पूर्वी आम्ही एकत्रपणे मी सांगितलं ना की मनसेमध्ये स्थापनेपासून 16 वर्ष आम्ही काम करतोय आणि नेमकं मनसे हा विरोधातलाच पक्ष असल्यामुळे सातत्याने आम्हाला संघर्ष करावा लागायचा लोकांना न्याय देण्यासाठी। मग मुलांचे ऍडमिशन्स असतील किंवा प्रशासकीय सुविधा मिळत नसतील, विरोधी पक्ष नेता म्हणून वसंत मोरेंनी काम केलेले। त्यावेळी 29 नगरसेवक मनसेचे आले होते। उत्कृष्ट सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारा नेता वसंत मोरे आहे। संघटन आहे आणि आम्ही दोघंही म्हणजे बहीण राजकारणामध्ये आमचं बहीण भावाचं एवढं नातं
अन्याय दिसेल तिथे उभं राहत होतो. राजकारणामध्ये काय होतो, हा समोरचा शेजारचा आपल्या पुढे जातोय तर त्याचे पाय कसे कापले जातात हे बघितलं जातं. मनसेमध्ये आम्ही असताना आमच्या दोघांमध्ये हा कधीच विषय नव्हता. माझा भाऊ एक चांगलं काम करतोय, त्याला वेळ लागेल तेव्हा मी उभी राहायचे, मी काम करते, मला गरज लागेल तेव्हा तो भाऊ म्हणून पाठीराखा माझ्या पाठीशी उभा असायचा. समतल होऊन काम आमच्याकडे केलं जायचं आणि आम्ही मनसे हे कुटुंब परिवार बनवला होता. परंतु ज्या लोकांना अडचण आहे त्यातली काही नावं आहेत, बाबू आगसकर आहे, किशोर शिंदे आहे, त्याच्यानंतर साईनाथ बाबर आहे. आता 2 वर्षामध्ये मी सोडल्यानंतर जी काही नवीन फळी तयार झाली ती त्याला जाणून बुजून त्रास देण्यामध्ये हीच फळी आहे. मी सोडताना सुद्धा की साहेब अजून महिला आल्या पाहिजे. एकतर हे स्वतः एकटे असतात, यांच्या घरात हे एकटे लोकप्रतिनिधी, यांच्या बायकोला तरी लोकप्रतिनिधी बनवायचं असतं, मावशीला तरी बनवायचं असतं, काकीला तरी बनवायचं असतं. बरं त्यांनाही बनवू द्या. राजकारणामध्ये 100%मध्ये 10% ठीक आहे घरातले येऊ शकतात, पण त्या काम करणाऱ्या पाहिजेत ना. त्या काम करणाऱ्या नसतात आणि तिथून खरं या लोकांची आमच्यासारख्या महिलांना त्रास देण्याची, बोलण्याची, गैरसमज तयार करण्याची सुरुवात होते. परंतु मी खमकी होते. मी जसाच तसं त्याच वेळेला उत्तर देऊन मनसेला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी मला वसंत भाऊ नेहमी म्हणायचे की बाबा आपण साहेबांशी बोलू, साहेब निर्णय घेतील, जाणून घेतील. पण 2 वर्षानंतर आज वसंत भाऊला कळले असेल की आपल्या वेदना इथं कोणी जाणून घेत नाही. आपल्यालाच आपलं काम करावं लागतं आणि आपली ऊर्जा आपल्यालाच जागृत करून हे जे विरोधकांना ठोसाला ठोसा देऊन काम करावं लागतं. कारण का लोकांची कामं करणं आपल्या समोर गरजेचं असतं. ती जर लोकांची कामं केली नाही तर जी लोक आत्ता वसंत मोरेंना डोक्यावर घेऊन फिरतायत ती थांबणार नाहीत. लोकांना काही गुणाचं घेणं देणं नाही. लोक का डोक्यावर वसंत मोरेंना किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घेऊन फिरतात, कारण का त्यांची कामं आमच्याकडनं होतात आणि ती कामं टिपिकली व्यवसाय म्हणून नाही आमच्याकडे आम्ही त्याच्याकडे बघत, तर आम्ही ती लोकांची कामं झाली आहेत त्याच्यासाठी आपण राजकारणात आलेलो आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही कित्येक केसेस अंगावर घेतलेले आहेत. त्या केसेसचा तोटा आजही आमच्या आयुष्यावर होतो, परंतु आम्ही तो सफर करतो. या सगळ्याची जाणीव खरं नेत्यांना असते. म्हणजे या शहरातल्या नेत्यांनी जरी काही सांगितलं माननीय साहेबांना, राजसाहेबांना, तर त्यांनी खरं ते तपासणं गरजेचं होतं. असो शेवटी कडेलोट होतो भावनांचा. आपण म्हणतो की एखाद्या लिमिट नंतर ती गोष्ट नाही आपल्याला समजत. त्याने आता निर्णय घेतलेला आहे तर निर्णय नक्कीच त्याचा चांगला राहणार आहे. एवढंच सांगायचंय वसंत भाऊ, तुझी लढाई तू चांगल्या पद्धतीने अशीच चालू ठेव. ही बहीण सदैव तुझ्या सोबत आहे आणि सगळ्याच पक्षाची दार तुझ्यासाठी खुली आहेत. तुझ्या सारखं काम करणारी मीही आहे. आपल्या कामांना म्हणजे लोकांच्या कामांना न्याय देण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असते तसं नेतृत्व माननीय अजितदादा आहे. त्यांचाही एकदा विचार करून बघ आणि आमच्या इथे आलास तर तुझं स्वागतच आहे. ताई, तुम्ही जेव्हा तुम्हाला आठवत असेल तुम्ही जेव्हा मनसे सोडली त्याची घोषणा तुम्ही फॉर द पीपल केली. हो. त्यानंतर आता वसंत मोरेंनी मनसे सोडलेली आहे. अजित पवारांचं नेतृत्व सक्षम आहे असं तुम्ही म्हणताय, तुम्ही त्यांचं स्वागत कराल. मात्र त्यांनी तुमच्या पक्षात यावं यासाठी तुम्ही वसंत मोरेंना गळ घालणार का आणि त्यांना पक्षात घ्यावं यासाठी अजित पवारांसोबत त्यांच्या मध्यस्थी का म्हणून काम करणार? मुळामध्ये एक लक्षात घ्या, वसंत मोरेंना म्हणजे वसंत मोरे भाऊला गळ तर घातलेलीच आहे, भेटणार सुद्धा आहे, बोलणार सुद्धा आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही खुली ऑफर दिलेली आहे. राहिला अजितदादांच्या त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचे माझी गरजच नाहीये. स्वतः वसंत मोरे अजितदादांना जाऊन भेटू शकतात आणि अजितदादांचं हे परखड व्यक्तिमत्व आहे. प्रशासनावर उत्तम काम करणारे, एक ते महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असलेले नेते आहेत. त्यांच्यामध्ये माझी मध्यस्थीची गरज नाही. डायरेक्ट अजितदादा आणि डायरेक्ट वसंत भाऊ 100% तुम्ही लिहून घ्या. पण ते वसंत मोरेंनी ते पाऊल अजितदादांच्या दिशेने उचललं म्हणजे घड्याळ तेच वेळ नवी त्याच्याकडे पाऊल उचललं पाहिजे. आता ही जी वेळ नवी आहे ती वसंत भाऊनी साधली तर नक्कीच जे राजकारणामध्ये आमच्यासारखे जे काम करतात उज्ज्वल भविष्यासाठी त्याची अचिव्हमेंट फ्युचरमध्ये आपल्याला मिळू शकते जर माननीय अजितदादांसारखे नेते असतील तर. नक्कीच. त्यामुळे आता वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षात यावं अशी खुली ऑफर रुपालीताई यांनी दिलेली आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.